5000 वर्षापूर्वी याज्ञवल्क्य नावाचा महान ऋषी एक सिद्धांत सांगून गेला की पोटासाठी कामासाठी पोट. बहुसंख्य लोक असे उत्तर देतात, आम्ही काम करतो ते पोटासाठीच होईल. परंतु हे उत्तर चुकीचं आहे. कामासाठी पोट असून पोट भरण्यासाठी काम करावं लागते. मग ते काम आपण कसे केले पाहिजे ते या आपल्याला 11 क मधून आपल्याला सांगता येईल. 11 क मध्ये आपल्याला हे काम नीट व्यवस्थिशीर करता येऊ शकते, ते जर आपल्या अंगवणी पडलं तर. मग पहिलं आहे, उत्कर्ष तुमचा जर घडवून आणायचा असेल 11 पायऱ्या चढवून जाणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा उत्कर्ष तुमच्या हातातच आहे. त्यासाठी एक सुंदर संस्कृत सुभाषित आठवतं आहे मला. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमलत गोविंद प्रभाते करदर्शनम. याचा भावार्थ असा की तुमच्या हातात लक्ष्मी, सरस्वती व देव वास करतात. हे सत्य मनात ठेवून माणसाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे लक्ष्मी, सरस्वती व देव प्रसन्न होतात. या सुभाषिताद्वारे यामध्ये 4 क आहेत. दुसरं 7 क खालीलप्रमाणे आहेत. कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा, कृतज्ञता हे 7 क आहे त्याच्यामध्ये. आता यामध्ये कष्ट आहे, कर्तव्य आहे, कौशल्य आहे, कल्पकता आहे, कौतुक आहे, करुणा आहे आणि कृतज्ञता आहे. असा या उत्कर्ष घडवून आणण्यासाठी या 11 पायऱ्या चढून जाणे आवश्यक आहे असं समजायला काही हरकत नाही. म्हणून आपण पहिले पाहूया की पहिली पायरी जी आहे ती आहे कष्ट. माणूस एकदा का जन्माला आला की मरेपर्यंत त्याला कष्ट करावेच लागतात. कष्ट हा देहाचा स्वभाव आहे. कामाचा कंटाळा केला तर उपाशी राहण्याची वेळ पाळी येऊ शकते. कारण काम करण्यासाठी पोट ही व्यवस्था ईश्वराने करून ठेवली आहे. कष्टासाठीच पोट असून पोट भरण्यासाठी कष्ट केले पाहिजे. कष्ट अंतःकरणपूर्वक प्रामाणिकपणे केले पाहिजे. कष्ट हाच देह आहे असे समजून कष्ट करावे. जसे हिंगाला आणि मिठाला खारटपणा सोडता येत नाही, तसेच कष्ट आपल्या जीवनाला सोडू शकत नाही, आपण सोडू शकणार नाही. गॉड हेल्प दोज हुज हेल्प देमसेल्फ. प्रयत्न हा देव जाणावा. प्रयत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कष्ट चिकाटीने निष्ठेने करणे म्हणजेच चांगले कष्ट होय. दुसरी पायरी आहे कर्तव्य. सर्वसामान्यपणे माणसाला आपल्या हक्काची जाणीव असते, परंतु कर्तव्याकडे दुर्लक्ष कानाडोळा करतो. त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतात. परंतु आपले कर्तव्य काय तो विसरून जातो. कर्तव्याची जाणीव ठेवून कष्ट केले पाहिजेत. प्रामाणिकपणे कर्तव्य केले पाहिजे, म्हणजेच कर्तव्य पार पाडणे होईल. यालाच खरे कर्तव्य समजले जाते. या अशा कष्टातच सर्वांचे कल्याण आहे हे विसरू नये. चांगले कष्ट वाया जात नाहीत. टू वर्क विथ लव अँड ऑनेस्टी इज वर्शिप ऑफ गॉड. प्रामाणिकपणे जीव ओतून कष्ट करणे यालाच कर्तव्य कर्म म्हणता येईल. असे करणे म्हणजेच ईश्वराची, वडीलधारी माणसाची, ऋषीमुनींची, संत मंडळीची पूजा केल्यास होईल. असे कर्तव्य कर्म करीत राहावे. तिसरी पायरी आहे कौशल्य. जगण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागतात. सर्व माणसे आपापली परीने कष्ट करीत असतात. पोट भरण्यासाठी वाटेला झालेला काम कौशल्याने केले पाहिजे. गीता अशी सांगते की योगम कौशल्य हा, कौशल्याने काम करणे हा फार मोठा योग आहे. कौशल्याने काम करणे म्हणजे नीटनेटकेपणा, टापटीपणा, व्यवस्थितपणा,
स्वच्छ शिस्त ठेवून पद्धतीने करणे म्हणजेच कौशल्याने करण्यासारखे आहे. तल्लीन होऊन काम करणे म्हणजेच कौशल्य होईल. त्यामुळे सर्वांगीण विकास, प्रगती, सुख, शांती समान मिळत राहते. जीव ओतून काम करणे म्हणजेच कौशल्य होय. चौथी पायरी आहे कल्पकता. कल्पकता ही महान विलक्षण चीज आहे. कल्पकता ही सुद्धा एक दुर्मिळ गोष्ट आहे. अमृत, चिंतामणी, कल्पवृक्ष, कस्तुरी, कामधेनू, परीस या गोष्टी ज्या दुर्मिळ आहेत तसेच कौशल्य आहे. विशिष्ट पद्धतीने प्रयत्न केले असता माणसाला कल्पकतेची वरदान प्राप्त करू घेता येते. कल्पकता हा सद्गुरूचा किंवा निसर्गाचा प्रसाद देणगी आहे असे समजायचे आहे. विशिष्ट पद्धतीने आकर्षण होईल तसे मनाला आकर्षण करून टाकणारे कृती आहे म्हणजेच कल्पकता होईल. डोळ्यांना मनाला आकर्षण करून टाकणारे काम म्हणजेच कल्पकता होईल. मनुष्याने उत्तम माहिती मिळवणे, ऐकणे, दोष काढणे, ते दुरुस्त करणे म्हणजेच कल्पकता होईल. कल्पकता लोहचुंबासारखी असते. जसे उदाहरणार्थ देता येईल आपल्याला मोबाईल हे कल्पकतेचं उदाहरण आहे. सिनसिनेरी दाखवतात कम्प्युटर हे फोन, मोबाईल फोन वगैरे हे कल्पकतेचे उदाहरण आपल्याला देता येईल. जसे उदाहरणार्थ मोबाईल. आज जर आमच्याकडे या भागात आपल्या मुलाला मुलगी झाली तर फॉरेनमध्ये आपल्याला मोबाईलवरून त्याला कळवता येते. हे कौशल्य आहे बघा. म्हणून हे कल्पकता आहे आणि कौतुक होते. आता पाचवी पायरी आहे कौतुक. कौतुक ही जीवनाची पायरी आहे. उत्तम काम किंवा उत्तम केल्याबद्दल कौतुकाचे 4 शब्द आपण बोललो त्याला कौतुक असे म्हणतात. कौतुक ही गोष्ट विष्णूच्या कौस्तुभ रत्नाप्रमाणे आहे. कौतुक करण्यात कुंजसपणा दाखविणे हा माणसाचा सर्वात दोष आहे. वास्तविक कौतुक करायला ना खर्च, ना कष्ट, ना पैसा, ना वेळ, तरीसुद्धा माणूस कचुराई करतो. कौतुकाचे प्रसंगाचे 4-2 शब्द बोलणे यामुळे करणाऱ्याचा उत्साह वाढतो, उत्साह निर्माण होतो आणि चांगले काम करण्याचे त्याला स्फूर्ती मिळते आणि त्या कामात त्याला आनंद मिळतो. कौतुक करण्यासाठी मनाचा मोठेपणा पाहिजे. तो मोठेपणा माणसाजवळ नसतो. फारच कमी लोकांमध्ये आढळून येते. काही माणसे कौतुक करीत नाही. दुसऱ्याचे जर कौतुक केले तर त्यांना आवडत नाही. अशा गोष्टी घडून येतात. इतरांचे तुमचे कौतुक करावे असे वाटत असेल तर तुम्ही सुद्धा दुसऱ्याचे कौतुक केले पाहिजे. कौतुकामध्ये दांभिकपणा नको, प्रामाणिकपणा पाहिजे. 6वी पायरी आहे करुणा. माणसाने माणसासारखे वागले पाहिजे म्हणजे करुणा होय. करुणा म्हणजे माणसाने दुसऱ्या माणसाकडे सारख्या नजरेने पाहणे, सारखे वागणे. हा आपला परका, काळा, गोरा, अपंग, उंच, ठेंगणा अशा प्रकारचा भेदभाव करू नये म्हणजेच करुणा होईल. करुणा जिवंत ठेवायची असेल तर कोणाचाही मत्सर, द्वेष, तिरस्कार, अंगावर धावून जाणे अशा गोष्टीचा त्याग करून वागणूक करावी अशी करुणा सांगते. सर्वांकडे सारख्या नजरेने पाहावे. तसेच करुणा आपणास सांगू इच्छिते की वरिष्ठांचा आदर मान राखावा, कनिष्ठांची सन्मानाची वागणूक ठेवावी, सहकार्याशी आपुलकीने वागावे. अशी वागणूक म्हणजेच करुणा होय. 7वी पायरी आहे कृतज्ञता. अत्यंत महत्त्वाची पायरी आहे बघा ही आपल्या जीवनात. कृतज्ञता हे पुण्य व कृतज्ञता हे पाप. कृतज्ञता म्हणजे अगणित पुण्य संपादन करण्याचे मार्ग कृतज्ञता आहे. आपणास सहकार्याचे बद्दल केले त्याबद्दल कृतज्ञता राहिले पाहिजे.
कारण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात जन्माला येतो, लहानसा मोठा होतो, समाजातच वावरतो, समाजातच चरितार्थ काम करतो. म्हणून सर्वांशी कृतज्ञता, प्रेमपूर्वक वागणूक ठेवावी. पाहण्याचा दृष्टिकोन आदराचा, प्रेमाचा, ममतेचा, दयेचा असावा. म्हणजेच कृतज्ञता आपोआप निर्माण होते. इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उज्ज्वल, प्रेमाचा, ममतेचा असा पाहिजे. याचे कारण प्रत्येकाला एकमेकाची गरज असते. एकमेकांच्या गरजेशिवाय माणूस राहू शकत नाही. उंदीर हा शिल्लक छोटासा प्राणी आहे, पण वेळ प्रसंगी प्रचंड बळ असणाऱ्या सिंहाला उपयोगी पडतो. त्याला शिकाऱ्याने त्याला आपल्या पिंजऱ्यात ठेवल्याबरोबर ते पिंजरा तो तोडून टाकतो. असा आपल्या शरीरामध्ये हात, पाय, कान, नाक, डोळे, जीभ, दात, हृदय, यकृत, पोट ही अवयव आहेत. या अवयवांनी बंड पुकारले की पोटाबा हा नुसता खातो आणि काम करतो. अवयवाची बंड पुकारल्यामुळे अन्न पोटात न गेल्यामुळे रक्त निर्माण होणार नाही. त्यामुळे सर्व अवयव रक्ताचा पुरवठा नसल्यामुळे मरणाच्या पंथाला लागले. त्यावेळी अवयवांना पोटाचे महत्त्व समजले, बंड मागे घेतले. सहकार्याशिवाय काम होऊ शकत नाही हे सर्व अवयव समजले. प्रत्येकाला एकमेकांची गरज असते. जसे डॉक्टरला पेशंटची गरज असते, घर बांधण्यासाठी मजुराची गरज असते, शिक्षकाला विद्यार्थ्यांची गरज असते, मंदिराला भाविकांची गरज असते, भाजी विक्रेत्याला भाजी घेणाऱ्याची नसते. ST, रेल्वे ह्या प्रवासाची म्हणजे एकमेकांशी सहकार्याची मदताशिवाय जीवन जगणे आवश्यक नाही. म्हणून दुसऱ्याच्या करता आपण काही केलं पाहिजे. हा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला सांगायचा येतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यांशी नीटनेटके व्यवहार करायचे. नीटनेटके व्यवहार करून आपण सगळ्यांशी गोड बोलावे. म्हणून देवा संकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्नापेक्षाही श्रेष्ठ आहे असं समजायला आपल्याला काही हरकत नाही. हे प्रयत्न आपण या 11 क सांगितल्याप्रमाणे त्यात केले पाहिजे. अशा आपण त्या ठिकाणी विचार करायला काही उपयोग नाही. म्हणून आपण याचा थोडक्यात विचार केलेला आहे. चिकाटीने निष्ठेने हे कार्य करायचे ह्या वेळा आपल्याला समजते. म्हणून आपण अशा प्रकारचे 11 क आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करायचे आणि त्या 11 प्रमाणे आपल्या जीवनाची वागणूक असावी हे समर्थ शिवचरण चरणी प्रार्थना करतो. शिवचरण महाराज की जय. शिवचरण जय 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 शिवचरण. वंदन करतो तव चरण, वंदन करतो तव चरण, वंदन करतो तव चरण. शिवचरण जय शिवचरण महाराज की जय.